आदरणीय अनुपजी अग्रवाल साहेब व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत जवळजवळ 25 लाख रुपये निधी या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी आदरणीय आपले गुरुवर्य गिरणारी बाबा यांच्या सूचनेनुसार अतिशय भव्य दिव्य असं सभा मंडपाचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि या विकास कामाकरिता आज शुभारंभ व भूमिपूजनसाठी आपल्या या मंदिरात आपले शहराचे लाडके आमदार आदरणीय भैयासाहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजेंद्र शेठ आंपळकर व आपले सर्वांचे श्रद्धास्थान आपले गिरणारी बाबा तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय ओम भैया खंडेलवाल कोटीच्या जवळपास या कामांची यादी सुद्धा आपल्याला देऊ। आज प्रभूच्या दरबारात आल्यानंतर एक अतिशय चांगली बातमी कानावर आली। आपल्या शहरात आहे ना चांगलं काम कसं होणार नाही याच्याकडे बघणारी काही मंडळी घरातनं हाकलून दिलंय। कारण की कसं आहे, आता जरी आम्ही राजकारणात आहोत तरी माझा व्यवसाय, मी माझ्या व्यवसायावरच माझं कुटुंब चालवतो। परंतु अशी काही मंडळी आहे ज्यांना व्यवसायच नाही, त्यांचा व्यवसायच राजकारण। अंगावर सफारी आहे, गार्डन गायब। सफारी गार्डन करतो म्हणे, अंगावर सफारी दिसते, गार्डन गायब। तो एक नानू परदेशी नाच आहे त्याच्या आयुष्यात। छत्रपतींचं आपण स्मारक करतोय मनोहर थिएटरच्या जवळ। पहिले त्याच्या विरोधात ते स्मारक कसं होणार नाही याच्यासाठी धुळे कोर्टात गेले। धुळे कोर्टाने गांडीवर लाथ मारून टाकली। मग हायकोर्टात गेले। हायकोर्टात तारीख पे तारीख चालू होती, पण स्मारक जोरात काम चालू आहे तर ते होऊ नये याच्यासाठी सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टाने परत लाथ मारली का तुम्ही खाली जा। परत हायकोर्टात आले आणि आता तारीख होती। मीळ परिसरात राष्ट्रवादी भवनजवळ असलेलं जागृत देवस्थान श्रीमंत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात। दर मंगळवारी सुंदरकांड उते। या सुंदरकांडला शेकडो भाविकांची उपस्थिती असते। पावसाळ्यात किंवा भर उन्हाळ्यात या कार्यक्रमात खंड पडतो। त्यामुळे गुरुवर्य गिरणारी महाराजांनी माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्याकडे सभामंडप मंदिर परिसरात उभारण्याची मागणी केली। स्वतः अमोल मासुळे हे धार्मिक परिवारातून येतात। ते श्रीकृष्ण जन्माष्टमीसह विविध धार्मिक कार्यक्रम घेत असतात। त्यामुळे त्यांनी गिरणारी महाराजांची मागणी शिरसावंद्य मानत धर्मयोद्धा व शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे सभामंडपासाठी निधीची मागणी केली। देवदेश धर्मासाठी कायम तत्पर राहणारे शहराचे आमदार अनुप अग्रवाल